श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 14। श्री गणेशाय नमः। जय जयाजी पंढरीनाथा, समचरणी भक्ततापशमिता, कटीकरणा सागरी दृष्टी ठेविता, होसी रंजिता मुनी मानसा। ऐसा स्वामी तू करुणा कर, तरी तू बोलवी भक्तिसार। मागिले अध्यायी कथानुसार, परमकृपे वदविला। त्या कृपेचा बोध सबळ, ब्रह्मौदधी पावला मेळ। पात्रा मैनावती सबळ, सरिता ओघी दाटली। ओम नमो ब्रह्मार्णवी दाटली परी, ऐक्यरूप झाली सारी। मोहे पुत्राचे परिवारी, गुंतली से जननी ते। मनासी म्हणे आहा कैसे, त्रिलोचन रायाचे जाहले जैसे। त्याची नीती होईल तैसे, मम सूताचे काय करू। जव जव पाहे त्या ते दृष्टी, तव तव वियोग वाटे पोटी। हृदयी कवळुनी जठर वेष्टी, होत असे मोहाने। आहा पुत्राचे चांगुलपण, दिसे जैसा प्रत्यक्ष मदन। परी काय करावे चांगुलपण, भस्म होईल स्मशानी। उत्कृष्टपणे करोनी कष्ट, धाम उभविले अतिश्रेष्ठ। परी वन्ही बळे लागल्या काष्ठ, तेवी असे काळाग्नी। पहा पल्लव पत्र झाड, अति विशाळ लवला पाड। परी गाभारी वेष्टिता भिरूड, उषाशी काळ बैसला। तन्याये दिसूनी येत, वाया जाईल ऐसा सूत। की कद्रू लागी चोखट अमृत, फिकरपणे मिरवले। की यत्ने करुनी कचे दुर्घट, संजीवनीचा केला पाठ। परी देवयानीचा शाप उल्हाट, यत्र व्यर्थ तो झाला। की सुंदर जाया कर्मे जारिणी, परीपती भयाचा धाकमनी। तेवी तो उषाशी काळ बैसोनी, सकळ जना मिरवला। की कुसुमशेज मृदुलाकार, परी उसा घालुनी निजे विखार। ते सुख निद्रेचा व्यापार, सुखाला हे केउता। तन्याये झाले येथ, राजवैभव अपरिमित। परी काळचक्राची सबळवात, भ्रमण करीत असे पै। ऐसी सदा सर्व काळ, चित्ती वाहे माय तळमळ। परी सुतासी बोध कराया बळ, अर्थ काही चालेना। तव कोणे एके दिवशी, शीतकाळ माघ मासी। उपरी सहपरिचारिकेसी, उष्ण घेत बैसलीसे। ते संधीत गोपीचंद, चौकी विभागी सकळ स्त्रीवृंद। वेष्टुनी स्नान कराया सिद्ध, चंदन चौकी बैसला। चंदन चौकी परी ते कैशी, हेमत गटी रत्न जैशी। जडाव कोंदणी नक्षत्रांसी, राजवृंदी चमकतसे। सकळ काढुनी अंगीचे भूषण, वरी विराजे राजनंदन। उष्ण उदकी करीत दंत धावन, चौकी वरी बैसला। तो ऊर्ध्व उपरी मैनावती, झाली स्वसुता ते पाहती। परी देखिला जैसा पूर्ण गभस्ती, तेजा माझी डवरला। राजसेवकांचे भोवते वेष्टन, परिचारिका वाहती जीवन। परी त्या मंडळात नृपनंदन, चांगुलपणी मिरवतसे। जैशा अपार नक्षत्र पंक्ती, आव्हानी उड्ड गणपती। की हेम चौकी कोंदण स्थिती, रत्न तेजी मिरवत। ऐसा पाहता स्वनंदन, मोहे आले उदरवेष्टन। तेणे लोटले अपार जीवन, चक्षुतूनी झराटले। परी ते बुंद अकस्मात, मोहे घ्राणाचे उद्भव व्यक्त। गोपीचंद चातकाते, स्पर्शावया धावले हो। म्हणाल बुंद चक्षुदकी, नोहे उरते सत्कर्म वाकी। उत्तम फळाते लक्षुनी सेकी, व्यक्त जले ते अंगासी। बूंद नवती ते चिंतामणी, हरुष केला भवकाचणी। की कृतांत भयाते संजीवनी, भूप शरीरा आदळले। की अर्के पीडित भारी,
नृपजन वेष्टला नगरी, तैते उतरले घनमनहरी, बूंदवेश धरूनिया. की काळ क्षुधेचा पेटला अनळ, तेणे शरीर झाले विकळ, ते संधीत होनी कृपाळ, कामधेनू तरली. की दरिद्राचे अतिवेष्टन, तैसा तेथे मिरवला कुबेर येऊन, तन्याय सुबुंद घन, राव हृदयी आदळले. शरीरी होता बुंद लिप्त, परी उद्भव स्थिती लागली त्यात, म्हणूनी ऊर्ध्व करूनी मूर्धा ते, नभा लागी विलोकी. हृदयी होऊनी राव शंकित, म्हणे बूंद कैचा उद्भवला येथ, तरी अंबर झाले असेल व्यक्त, घनमंडळ आगळे. म्हणूनी ऊर्ध्व करूनी दृष्टी, पाहता झाला नभापोटी, परी ते निर्मळपणे वृष्टी, झाली कोठुनी म्हणतसे. ऐसा विचार करिता चित्ती, दृष्टी गोचरी संभविती, तो रुदन करिता मैनावती, निज दृष्टी देखिली. करीत होता दंत धावन, तैसाची उठला नृपनंदन, उपरी त्वरा वेगी चढून, माते पाशी पातला. जाताची पदी ठेवनी माथा, उभा जोडुनी दोन्ही हस्ता, म्हणे सांगजी कवणे अर्था, उचंबळली सजननीये. मजसारखा तू ते सूत, राज्याधीश मही व्यक्त, ऐसा सुनी दुःख पर्वत, कोठुनी उदेला तव चित्ती. पाहे पाहे प्रताप आगळा, न वर्णवे बळबळियांकित महिपाळा, मिरवती दर्प कंदर्प केवळा, करभारा ते योजिती. ऐसी असता बळसंपत्ती, बोलले कोणी दुःख सरीती, तरी मम कोपाचा दाहक गभस्ती, सावरेल कोणाते. जेणे पाहिले असेल नयनी, उगीच तीव्र दृष्टी करोनी, तरी तयाचे क्षणे चक्षु काढुनी, तव करी माये ओपीनगे. किंवा दाविले असे बोटी, तरी तीच बोटे काढीन शेवटी, तरी कवण अर्थ उदेला पोटी, रुदन कराया जननीये. 28 स्त्रीमंडळ, की त्यांनी ओपिले कडूवट फळ, तरी शिक्षा करुनी तया सबळ, मोक्षपंथा मिरवीन. किंवा माझिये दृष्टी सेवेशी, उदया पावला अंतरशेषी, म्हणूनी उदय शोकनिशी, दर्शविली त्वा माते. तरी कोणता कवणार्थ, माते वदे प्रांजळवत, कामनी वेधक असेल चित्त, तोची वेध निवटीन मी. म्हणसील काय आहे थोर, करू न शके सूत पामर, तरी हा देह वेचुनी समग्र, अर्थ तुझा पुरवीन मी. जरी ऐशिया दृष्टी, अंतर पडेल काय पोटी, तरी धिक्कार असो मज शेवटी, पुत्र धर्म मिरवावया. मग श्वान सुकरे काय थोडी, अवतार मिरविती द्वारी पवाडी, याची नीती तया प्रौढी, निर्माण झालो मी एक. आहा पुत्र धर्म मग कैसा, माता पिता दुःखलेशा, पाहुनी चित्ती परिहरुषा, भूभार तो नर एक. आपण मिरवे राणी वा प्रकरणी, माता पिता दैन्यवाणी, तयाचे भारे सकळ मेदिनी, विवळ दुःखी होतसे. कांते लागी शृंगार व्यक्त, मातेसी वसन नेसावया भ्रांत, तयाचे भारी धरा समस्त, विवळ दुःखी होतसे. कांतेसी नेसावया वस्त्र भरजरी, माता ग्रंथी चीर सावरी, तयाचे भारे सकळ धरित्री, विवळ दुःखी होतसे. कांतेसी इच्छा समान देणे, मातेसी खावया न मिळे अन्न, तयाचे भारे पृथ्वी सघन, विवळ दुःखी होतसे. कांतेसी बैसावया उंच आसन, मातेसी कष्टवी दासी समान, तयाचे भारे धरारत्न, विवळ दुःखी होतसे. रंभे समान कांता ठेवी, भूता समान माता मिरवी,
तयाचे भारे धरा देवी विभळ दुःखी होतसे. जन्म घेतला जियेचे पोटी ती ते म्हणे परमकरंटी. तयाचे भारे धरा हिंपुटी विभळ दुःखी होतसे. कांता सर्व सुखाचे मेळी माता दुःखे अश्रू ढाळी. तयाचे भारे धरा विभळी अति दुःखी होतसे. कांते लागी मृदू भाषण मातेसी हृदयी खोची बाण. तयाचे भारे धरा रत्न विभळ दुःखी होतसे. आपण मिरवे राणी वासरसा पितया काळा मातंग जैसा. तयाचे भारे धरा क्लेश विभळ दुःखी होतसे. आपण कंठी कुड्या पहुडी पित्या शिरी बसत्या जोडी. तयाचे भारे धरा मुखमुरडी विभळ दुःखी होतसे. आपण भक्षी सदा सुरस अन्न पितर मागती भिक्षा कदन्न. तयाचे भारे धरा रत्न विभळ दुःखी होतसे. तरी ऐसिये पुत्रसृष्टी गळावेत गर्भी हुनी शेवटी. तन्याय अर्थपोटी माझा न धरी जननीये. जे तुझ वेधक मन कामना तयासाठी वेचीन प्राणा. परी मायेवो तव वासना पूर्ण करीन निश्चयेसी. ऐसी बोलता स्वसूत वार्ता प्रेमाब्धी उचंबळला चित्ता. मग हितार्थरत्न द्यावया हाता वागलहरी उचंबळे. म्हणे बारे ऐकवचन प्रेम उदया चळी तू दिव्यरत्न. उदय पावलासी चंडकिरण शत्रुतम निवटावया. तया ठाई अंधकार मज पीडा बा काय करणार. परीस लाधल्या वस्तीस दरिद्र स्वप्ना माझी नांदेना हो. बारे तव प्रताप दर्प पादरज झाले भूप. ऐसे असता कोपकंदर्प माते कोण विवरील. बारे तीव्र प्रतापी स्थावर केसरी तयाचे लेकुरा वारण मारी. हा विपर्यास कवणे परी मिरवू लाहे जगाते. राया नरेंद्रा तुझी मी माता माते कोण होय गांजिता. परी चिंता उदरी मोह व्यथा शोकतरू उद्भवला. बारे तव स्वरूप पूर्ण अर्क पाहता माते उदेला शोक. म्हणसील जरी अर्थदायक कवणा परी उदेला तो. बारे तव पिता तव समान स्वरूप उदेले अर्क प्रमाण. परी काळ असता चळी जाऊन गुप्त झाला पुरुष तो. आहा पार तो स्वरूपाब्धी अंती वेष्टी वडवा नळसंधी. पडता बारे विशाळ बुद्धी भस्म झाला क्षणांतरी. अस्थि जळाल्या काष्ठा समान लोम दाहिले जेवते तृण. मांस स्नेहाचे होनी शोषण स्वरूपाते लोपला तो. तव त्या भयाची हुडहुडी मोठी बारे मज उदेली पोटी. तुझे स्वरूप पाहता दृष्टी भयाते उठी उठावे. बारे कृतांत मही विखार धुसधुसीत वारंवार. टपुनी बैसला जैसा मांजर मूषकाते उचलावया. जैसा व्याघ्र जपे गाई की मीन वेची बगळा प्रवाही. तैसे जगाते तन्यायी कृतांत आहारी नटलासे. तरी तो व्याघ्र ऐसा सबळ जिंकुनी योजावा पिंजरी मेळ. बारे तै भयाचा वडवानळ मग स्पर्शणार नाही देहाते. बारे विखार डंखी दुःख तेची वेचल्या सकळ सुख. कंटकी धरिल्यास सकळ वृश्चिक वेदने ते मिरवेना. ऐसे परी रचुनी युक्ती सकळ हरावी कृतांत गती. व्यर्थ शरीराची माती करू नये जन्मल्याने. आपण आपुले पहावे हित सारासार नरदेहात. पाहे वश्य करूनी रघुनाथ चिरंजीव झाला विभीषण. पाहे नारद वैष्णव कैसा विष्णू आराधी नवरेशा. तो श्री गुरु वरुणी वरदेशा अमरपणी मिरवला. त्याची नारदासी कृपाघन
बोलला श्रीव्यास मही कारण, तेणे पिकले ब्रह्मपण. शुक महाराज तीसरा, त्याचा कौशिक अनुगृहीत, तेणे करोनी शरणागत. कृष्ण याज्ञवल्की तारुणी निश्चित, तेणे तारिला रामानुज. ऐसा प्रकाश सांप्रदाय मिरवून, ते पुरुष झाले ब्रह्म सनातन. तेवी तू बाळा माझा नंदन, जगा माझी मिरविका. ऐसे बोधिता मैनावती, संपली येथुनी तिची उक्ती. परिश्रोते कविते संप्रदाय पुसती, सांगा म्हणती चातुर्य. ऐसा कवी पाहून, सांगे संप्रदाय पूर्ण. रामानुजापासून योगिया संत पै झाला, तयापासूनी मुकुंदराज. मुकुंदराजाचा जैत्पाल भोज, जैत्पालाचा धर्मानुज. बोधल्याधिक पै त्याचे, या परी द्वितीय सांप्रदायी. माता सुता ते लाटी बोध प्रवाही, उमेने आराधोनी शिवगोसावी. चैतन्य संप्रदायी मिरवला, त्याने बोधिला कपिल नामी. आणि दुसरा राघव चैतन्य स्वामी, राघवाचा ब्रह्मचैतन्य नेमी. तयाचा केशव चैतन्य, केशवाचा बावा चैतन्य. श्री तुकाराम त्याचा धन्य धन्य, हा चैतन्य संप्रदाय उत्तम मान्य. संतगणी मिरवितो, या परी तिसरा संप्रदाय. महाश्रेष्ठ म्हणती स्वरूपमय, तरी प्रथम बोधिला कमलोद्भव. हंसरूपी श्री विष्णूने, ते विधीचे सकळ हित. अत्रीने घेतले सकळ पंथ, अत्रीपासुनी झाले दत्त. तयापासुनी नाथ सकळ, या परी संप्रदाय पाहे. चवथा नंदमही ते आहे, सूर्यापासुनी याज्ञवल्की पाहे. ब्रह्मवेत्ता मिरवला, तयापासुनी सहजानंद. सहजानंदाचा कूर्मावतार प्रसिद्ध, कूर्माने उपदेशिला ब्रह्मानंद. ब्रह्मानंदाचा योगानंद की, योगानंदाचा चिदानंद. जगी मिरवत आहे प्रसिद्ध, तरी तुवा गोपीचंद. हित करुनी घेई का, तेणे करुनी अमरपणी. जगी मिरविसी महाप्राज्ञी, यास्तव बारे माझे नयनी. अश्रू लोटले तुझ लागी, या उपरी बोले नृपनाथ. बोलसी माते सत्यार्थ, परी प्रस्तुत काळी ऐसा नाथ. कोण मिळेल आम्हाते, मुळीचा असेल अमरपणी. जो ओपील अपरवाणी, ऐसा गोचर आम्हा लागुनी. कोठुनी होईल जननीये, ऐसी ऐकुनी तयाची मात. माता बोलती झाली त्याते, बारे तैसाची आपुले गावात. जालिंदरनाथ मिरवला, स्वरूप सांप्रदाय परिपूर्ण. तू ते करील ब्रह्म सनातन, तरी तू काया वाचा मने करून. शरण जाई तयासी, बारे तुझे वैभव थोर. राजकारणी कारभार, परिमाईक सकळ विस्तार. लया जाईल बाळका, तरी तन मन धन प्राणे. शरण रिघावे तया कारणे, आपुले हित अमरपणे. जगा माझी मिरविका, ऐसे ऐकुनी मातेचे वचन. बोलता झाला त्रिलोचन नंदन, म्हणे माते तयासी शरण. जालिया योग्यता फिरावे, सकळ टाकुनी सुख संपत्ती. राजवैभव दारासुती, आप्तवर्गादी सोयरे जाती. टाकुनी योग कैसा करावा की, तरी 12 वरुषे माते. भोगू दे सकळ वैभवाते, मग शरण रिघुनी त्याते. योगा लागी कशीन की, कशीन तरी परी कैसा. मिरवीन ब्रह्मांडात ठसा, की उत्तान पाद राजा सुता. परी शिक्का जगा माझी मिरवीन. माता म्हणे बाळा परियेसी, पळघडी भरवसा नाही देहासी. तेथे संवत्सर म्हणता 12, देखिले कोणी बाळका. चित्तवित्त आणि जीवित्वा पुले, अचळ नोहे अशाश्वत ठेले. क्षणैक काय होईल न कळे, क्षणभंगूर वर्ततसे. बारे उदकावरील बुडबुडा,
कोण पाहिल अशाश्वत चाडा, वंध्या पुत्रे घेतला वाडा, मृगजळा केवी तृषार्थ, तेवी बारे सहज स्थिती, बोलता नये अशाश्वती, स्वप्न प्रवाही इंद्रपदासी, भोगिता खरे न मानावे, तन्याय आभास पर, सकळ मिरवतसे चराचर, त्यातुनी कोणी करणशूर, शाश्वत पदा मिरवतसे, शुक दत्तात्रेय कपिल मुनी, व्यास वसिष्ठांची मांडणी, प्रल्हादादिक भागवत धर्मी, ऐसे कोणी निवडिले, नाही तरी होता ती थोडी, सकळ बांधिली प्रपंच बेडी, परी यमरायाच्या रक्षकवाडी, एकसरा कोंडिली, म्हणूनी बारे सांगते तुझ, शाश्वत नोहे काळ समस्त, कोणे घडी घडेल केऊत, अक्कल कळा कळेना, ऐसा बोध माता करीता, लुमावंती तयाची कांता, गुप्तवेशे श्रवण करीता, हाय हाय म्हणतसे, म्हणे माता नोहे पापिणी, पुत्रासी योजिती पुत्र काचणी, ऐसी राज्य विभव मांडणी, जोग देऊ म्हणतसे, तरी राज्यासी आली विवशी, उपाय काय करावा यासी, रामासारिखा पुत्र वनवासी, कैकेयीने धाडिला, स्वभ्रताराचा घेतला प्राण, चतुर्थ पुत्रा लाविले रानोरान, तन्याया महाकारणे, देवक्षोभला वाटतसे, दुष्ट स्वप्न दृष्टी येता, तर्की मानिती विनाश चित्ता, म्हणता प्रवेशली दुःख व्यथा, तरी देवक्षोभतात, दासदासी अपुले हाती, आज्ञे माझी सकल वर्तती, ते अवज्ञा करोनी उत्तर देती, तरी देवक्षोभला जाणावे, सहज ठेविले धनमांदूस, पुढे काढू जाता कार्यास, तेन सापडे ठेवी त्यास, तरी देवक्षोभ जाणीजे, सभेस्थानी सत्यार्थ गोष्टी, करिता अनृत वाटे चावटी, लोक बैसती चेष्टे पाठी, तरी देवक्षोभ जाणीजे, आपुले धन लोकांवरी साचे, ते मागू जाता स्वये वाचे, ते म्हणती काय घेतले तुझ्या बापाचे, तरी देवक्षोभ जाणीजे, आपुली विद्या तीव्र शस्त्र, शत्रुकाननी विनाशपात्र, ती कार्यार्थ न मिरवे स्वतंत्र, तरी देवक्षोभ जाणावा, नसता वाकुडे पाऊल काही, नागविला जाय राजप्रवाही, नसत्या कळी बैसल्या ठाई, तरी देवक्षोभ जाणीजे, आपुला शत्रू प्रतापा पुढे, मिरवी जैसा अति बापुडे, त्या शरणरिघता आपुल्या चाडे, तरी देवक्षोभ जाणीजे, लोका उपकार केला विशेष, तेची लोक मानिती आपुला त्रास, पाहू नका म्हणती मुखास, तरी देवक्षोभ जाणीजे, नसताधी मधी उतरा, नसतीच विघ्ने येती घरा, तेची करणे परिहारा, तरी देवक्षोभ जाणीजे, गृहींचे मनुष्य मुष्टीत सकळ, असुनी वाढे गृहात कळ, आपुले न चाले काहीच बळ, तरी देवक्षोभ जाणीजे, तरी हेची नीती उपदेश, माता करीत आहे पुत्रास, परी बरवे नोहे हा विनाश, जगा माझी मिरवेल, तरी ह्या द्वंद्व सुखाची कहाणी, पेटेल महावडवानळवन्ही, राजवैभव हे अब्धी पाणी, भस्म करील निश्चये, ऐसा विचार करुनी मानसी, लुमावंती प्रवेशे स्वसदनासी, येरीकडे मैनावतीसी, उत्तर देत नरेंद्र, म्हणे मायवो तव कामनी, ऐसेची आहे वेधकमनी, तव त्या स्वामीची करणी, निजदृष्टी पाही नवो, माझे मज लागी हित, ते द्यावया असेल सामर्थ्य, शोध शोधिता भक्तिपंथ, सहज दृष्टी पडेलवो, मग मी सोडुनी सकळास, तन मन धन ओपीन त्यास, तू येथुनी वाईट चित्तास, सहसा न मानी जननीये, ऐसे वदोनी समाधानी, नृप गेला स्नाना लागुनी, येरीकडे अंतपुर सदनी, काय करी लुमावंती,
परम आवडत्या स्त्रिया 5-7 तयांच्या आज्ञेत नृपनाथ पट्टराणिया प्रीतिवंत सदा सर्वदा वर्तती तयांसी पाठवणी परिचारिका बोलविल्या सद्विवेका त्यात लुमावंती मुख्य नायिका पट्टराणी रायाची वेगे मांडुनी कनकासन बैसविल्या प्रीती करून तांबुलादी पुढे ठेवून वृत्तांत सांगे रायाचा बाई वो बाई विपरीत करणी मैनावती राजजननी विक्षेप पेटला तियेचे मनी काय सांगू तुम्हा ते कोण गावात आला हेला जालिंदर ऐसे म्हणती त्याला त्याचा अनुग्रह देऊनिया रायाला जोग देऊ म्हणतसे तैसे वैर भोगवी माता सुत निश्चय करूनी केला घटपटीत रायासी बोधिता श्रवणमात सकळ झाली वो बाई मग राजवैभव सकळ नासले स्तंभ भंगल्या सदन पडिले मुळींची अर्का लागी गिळिले मग अंधकार सर्वस्वी मग आपण 28 सती असुनी काय करावी माती परचक्र येऊनी सकळ संपत्ती विनाशाते पावे हो परी येऊते अर्थार्थी कैसी करावी ती युक्ती सांगावी आधी योजुनी सबळमती केलिया कारण मोडावे अगे वन्ही म्हणू नये लहान तो क्षणे जाळील सकळ सदन तरी त्या ते करोनी सिंचन विजवूनिया टाकावा उसा घातला विखार मग सुखनिद्रा केवी येणार विष भेदुनी गेल्या जठर जीवित्व काय वाचेल तरी प्रथमची सारासार करुनी मोडावा सकळ प्रकार ऐसी बुद्धी रचूनी सार सुख संपत्ती भोगाकी ऐसी ऐकुनी तियेची युक्ती मग तर्क वितर्क करीती त्या युवती नाना बुद्धी विलाप दाविती परी निश्चय न घडे कोणाचा या परी विशाळ बुद्धी युवती विचार काढी लुमावंती की ये अर्थी दिसे एकमज प्रती सुढाळपणी नेटका आपुल्या गावात जालिंदर जोगी आहे वैराग्यपर तरी तयाचा अपाय करूनी थोर निर्दाळावा सर्वस्वी निर्दाळावा तरी कैसे रीती तयाच्या भक्तीसी मैनावती आहे तरी राजया प्रती निवेदावे कुडे भावे तरी तो तुमचा वसवसा ग्रीवे मिरवी तसे भयार्थ फासा म्हणून युक्ती रचिली मानसा गाढपणी ऐकावी की निवेदावे तरी कैसे कामना आवरे मैनावतीस म्हणून चित्ती उदास जालिंदर भोगी तसे जालिंदराचा अनुग्रह देऊन जोगी करावा राजया कारण मग करूनी पाठवावा तीर्थाटन अथवा तपाचे कारणी मग तो गेलिया दूरदेशी गृही आणुनी जालिंदरासी बैसवोनी राज्यासनासी सकळ सुखा भोगावे ऐसे सांगुनी सकळ रायाते उदय करावा कोपानळाते मग सहजविधी जालिंदरनाथ भस्म होईल त्या माझी जैसे विषय अति गोड गोडची म्हणूनी करावा पूड मग ते मिरवे शत्रुचाड द्वंद्व सुख वाटावया ऐसा विचार करूनी गोमटा जात्या झाल्या त्यावर वंटा येरी सांगे राजपटा गोपीचंद मिरवला राजकारणे अपार वार्ता रागरंग कुशळता मानरंजने नृपनाथा दिवस लोटुनी पै गेला मग निशा उदय तपमांडणी तेही प्रहर गेली यामिनी मग पाकशाळेत भोजन करूनी अंतपुरी संचरला परी लुमावंती तिच्याची गेला सदनाप्रती तिने पाहुनी राज्याधिपती कनकासनी बैसविला उचलोनी परमभक्ती मानदार बैसला आहे मंचकावर गौरवूनी षोडशोपचार प्रेमडोही बुडविला मग तो राव होनी निर्भर रती सुखाचा करूनी आदर यावरी गजगामिनी जोडुनी कर बोलती झाली रायाते हे महाराज प्रतापतरणी
एक वार्ता ऐकिली कानी, परिवदता भवकी मनी, संचरत आहे महाराजा. जरी न बोलावे ठेवणी गुप्त, तरी महानर्थाचा पर्वत दिसत. वधूतव तरी भयात, चित्त गुंडाळा घेतसे. ऐसा उभय पाहतार्थ, भ्रांती माझी पडले चित्त. तरी सुख शब्दांचा सरुनी वात, वार्ता अवघड महाराजा. ऐसे ऐकुनी राव बोलत, म्हणे सकळ सोडूनी भयाते. निर्विकार कवनार्थ, असेल तैसे कळविंजे. येरी म्हणे द्याल भाष्य, तरी चित्त सोडील भयदरीस. मग खरे खोटे बरे रत्नास, तुम्हाला गी अर्पीन ते. ऐसे वचन नृप ऐकता, मग करतळ भाष्य झाला देता. म्हणे मम दर्प भयाची व्यथा, सोडूनी वार्ता बोले की. येरी म्हणे जी एक कुडे, मातेने रचिले तुम्हा पुढे. जालिंदर जोगी विषय पाडे, वश्य केला आहे की. परी तुमच्या भयाचा संदर्प, अंगी विरला विषय कंदर्प. तेणे करुनी बुद्धी कुरूप, तिने वरिली आहे जी. तुम्हासी अनुग्रह देऊनी त्याचा, वेश द्यावा योगी याचा. मग तीर्थटणी योग तुमचा, बोळवावे तुम्हा ते. तुम्ही गेलिया तपा कारण, दूरदेशी विदेशा कारण. मग जालिंदरा प्रती आणून, राजासनी ओ पावा. ऐसे प्रकरणी सहज स्थिती, श्रुतमात झाली आम्हा प्रती. परी अमुचे सौभाग्य नीती, भाग्यार्क दिव्य जाहले. आमुचे कुंकुम होते अचळ, म्हणोनी दृष्टी आले ऐसे फळ. या उपरी तुम्ही नृपाळ, वाईट बरे विलोका. ऐसी ऐकुनी तियेची वार्ता, उचंबळला क्रोधा नळाच्या माथा. मग अनर्था नळाच्या शाखा दाविता, भयंकर रूपी जाहलासे. मग तो क्रोधन वदवे वाणी, प्रत्यक्ष आला वडवा नळ अग्नी. नाथ जालिंदर समुद्र पाणी, प्राशावया क्षोभला. मग तो उठोनी तैसेची गती, बाहेर जाय तो नृपती. मंत्री बोलावनी सेवका हाती, जालिंदरा पाहो चला. शीघ्राणोनी कामाठ्यांसी, गर्ती योजली कृपा सरसी. नाथ जालिंदर ते उद्देशी, तया माझी लोटीला. अश्वलीद नगणती, तेथे सर्वत्र पडली होती. ती लोटुनी गर्तेवरती, नाथ जती बुजविला. ऐसे गुप्त करोनी प्रकरण, राव सेवी अपुले स्थान. परिसेवका ठेविले सांगोन, मात बोलू न काही. जरी होता मुखलंपट, मम श्रोत्री आलिया नीट. त्याचे करीन सपाट, यमलोकी मिरवीन की. ऐसी ऐकुनी भयंकर वार्ता, दर्पसिंह तो योजुनी माथा. रागेला परी सेवक चित्ता, दुसदुसी मिरवी तसे. इतुके प्रकरणी मध्ययामिनी, जाली म्हणोनी नेणती जनी. अर्कोदयी पाहिला स्वामी, म्हणती उठोनी गेलासे. एक म्हणती त्याचे येथे काय, स्वइच्छे वसावे वाटेल तेथ. हा ग्राम नव्हे आणिक राय, ग्रामवस्ती विराजला. ऐशी बहुतांची बहुतवाणी, प्रविष्ट झाली जगा लागोनी. की जालिंदर गेला येथुनी, मही भ्रमण करावया. ऐसी वार्ता नगरलोकी, उठली ऐकुनी परिचारिकी. त्या जाऊनी सद्विवेकी, मैनावतीसी सांगती. की महाराज अपुला गुरु, वस्तू फळाचा कल्पतरू. उठोनी गेला कोठे दुरू, मही भ्रमण करावया. ऐसे ऐकोनी मैनावती, असंतोषली परमचित्ती. म्हणे मम सुताचे दैवाप्रती, लाभ नाही आतुडला. ऐसे म्हणोनी संकोचित, नेत्री प्रेमाश्रू ढाळीत. येरीकडे जालिंदरनाथ, कैसे स्थिती राहिला. तरी अवश्य भविष्य जाणणार, आणि मैनावतीचा लोभ अपार. आणि शत्रुमित्र पाहणार, एकरूपी समत्वे. नातरी परमप्रतापी वासरमणी, क्षणे टाकील ब्रह्मांड जाळोनी. तो भद्रजाची विपर्यास करणी, तुष्ट कैसा राहिला. जो द्वंद्वातीत मूर्तिमंत,
दंभरहित स्वरूपी मिरवत ममता निसंग विरहित कार्याकार्य जाणोनी असो गर्ते माझी यतीनाथ वज्रासनाते घालोनी खालते आकाशास्त्र प्रेरुनी भोवते स्वस्थचित्ती बैसला आकाशास्त्र असता भोवते लीद मिरवे सभोवते या परी आकाशास्त्र माथा वज्रास्त्र स्थापिले तेणे करोनी अधरस्थळी लीद मिरविली आहे शिरी येरीकडे अंतपुरी जनवार्ता समजली नाथ जालिंदर गेला निघोन मग सकळ स्त्रियांचे झाले समाधान बरे झाले म्हणती निधान येऊनी पहुडल्यासे जेसी या परी पुढे सुरस धुंडी सूत सांगेल श्रोतियास तरी सर्व श्रोती टाकुनी आळस अवधान द्यावे पुढारा मालू धुंडी नरहरी वंशी कथा वदेल नवरसी परी वारंवार श्रोत्यांसी कृपावधान मागतसे स्वस्ती श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोद्भाविक चतुर चतुर्थ दशाध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार चतुर्दशाध्याय समाप्त।